नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चना आणि चण्याची डाळ हे जे वडे बनवून दाखवणार आहे। तर हे वडे तुम्ही कसे खाऊ शकता माहिती आहे का? जसं आपण वडापावचा कसं खातो, वडापावमध्ये पावामध्ये टाकून, तसं पण तुम्ही हा वडा टाकू शकता। आणि जसं बर्गरमध्ये पण तुम्ही हे वडे टाकून खाऊ शकता, छान लागतात। करून बघा एकदा। हे चणे काय केलेत माहिती आहे का, मी रात्रभर भिजत घातले होते आणि भिजल्यानंतर सकाळी काय केलेत, कुकरला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या, थोडंसं पाणी टाकून बघा, मस्त असं शिजले पाहिजेत, असे चांगले सॉफ्ट झाले पाहिजेत बघा। आणि ह्यातलं जे पाणी आहे ना, हे पाणी मी काढून एका साईडला ठेवणार आहे, नुसते तर हे चणे काढून घेणार आहे। नुसते बघा मी चणे काढून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी मी साईडला ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती, 4 ते 5 तास। ते भिजल्यानंतर बघा स्वच्छ धुवून नितळून घेतलेले, ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। त्यात टाकायच्यात बघा आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडासा ओवा चोळून घेतलाय मी, छोटा अर्धा चमचा जिरं, तुम्ही छोटा अर्धा चमचा धने पण टाकू शकता। मी धने कसे दरदरे करून ठेवते, मी ते टाकणार आहे। त्यात टाकायचे आपल्याला तिखटाप्रमाणे मिरच्या, 4 मिरच्या टाकलेल्या आणि ह्याला बिना पाण्याचं मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। बंचालो करून असं बारीक केलं। एखादी अशी डाळ बघा राहिलेली आहे तशीच, लागलं तर काय करायचं, जे आपण शिजवलेलं होतं का नाही चण्याचं पाणी, ते थोडंसं टाकून जरी फिरवलं तरी चालेल। पण जशी जेव्हा थोडीशी अशी एखादी डाळ खाताना जेव्हा लागते ना दाताखाली, मस्त लागते। आणि हे कसे चणे कसे राहतच नाही, ते एकदम बारीक होतात। त्यात आपल्याला टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा बघा बारीक कापून घेतलेला आहे, मोठा जरी एखादा टाकला तरी चालेल। त्यात टाकणार आहे कोथिंबीर, थोडेसे देठा सकाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये घेतलेले आहेत बघा धने, असे दरदरे कुटून घेतलेले, असे भजी जेव्हा आपण अशा काही गोष्टी बनवतो ना, त्यासाठी असे मोठे मोठेच कुटून टाकायचेच, त्यानं छान येते टेस्ट। थोडासा टाकणार हिंग, थोडीशी मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहेत, आपण यात मिरची पण टाकलेली आहे। त्यात टाकायची थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ, अर्धा चमचा घेतलेला, असं मोठ्या आकाराचा चमचा, तर अशाच आकाराचा चमचा एक भरून जरी घेतला तर चालेल। आणि जर तुम्हाला अजून जरी चव चांगली पाहिजे असेल ना, तर कॉर्नफ्लॉवर टाकला तरी पण चालेल। त्याच चमच्याच्या मापाने बघा 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे। ह्याला काय पिठाची जास्त जरूरत पडत नाही, दोन्ही पण ह्या चमच्याच्या मापाने 1.5 चमचे 1 चमचा जरी टाकलं तरी चालेल। आणि जास्त जर लोक असतील ना, तर मग थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आणि हे दोन्ही पण न पीठ टाकता कॉर्नफ्लॉवर टाकला तरी पण चालेल। मिक्स करून घेऊया, मस्त बघा असं मिक्स करून झालेलं आहे, छान असं मिक्स करायचं। आता तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वडे बनवायचे नाहीत ह्याचे, तर तुम्ही ह्याचं थालपीठ पण बनवू शकता बरं का, छान लागेल। आणि जरी वडे नाही बनवायचे तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता, छोटे छोटे टाकून। थोडंसं सैल करायचं पीठ, जास्त सैल करायचं नाही आहे, ही एकदमच जास्त घट्ट आहे। आता ह्यात काय करायचं, आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे जे पाणी होतं ना आपलं चण्याचं, ते टाकणार आहे थोडं त्यात आणि हे मिक्स करून घेते चांगलं। सोडा टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडासा टाकणार आहे असा कढीपत्ता, हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता बरं का, मग मिरची पावडर जरी नाही टाकली तरी चालेल, मस्त तसं पण छान होईल। आता आपण बनवायला घेऊया बघा, अशा पद्धतीनं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। पीठ जास्त पातळ करायचं नाही, पीठ जरा थोडंसं घट्टच पाहिजे बघा, अशा पद्धतीमध्ये। मग हे वडापावसारखं आपण तुम्ही पावात भरून पण तुम्ही खाऊ शकता, बर्गरसारखं सुद्धा मध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता, छान लागतं आणि शरीरासाठी आपलं हेल्दी आहे हे। तर आता मी हे 2-3 बनवून घेते अशा पद्धतीनं। तेल ठेवले बघा कढईमध्ये मी गरम करायला, गॅस आहे मीडियम। आता तुम्ही जर असं तेलामध्ये जर तुम्हाला जर फ्राय करायचे नसेल ना, तर थोड्याशा तेलामध्ये पण तुम्ही हे भाजू शकता, असे सोडून घ्यायचे। आता हे मी 2च सोडणार आहे, कारण कढईमध्ये थोडंसंच मी तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि लगेच हलवू नका, 1 मिनिटानंतर आपण हलवूया। आता आपण हलवूया, मस्त होतात बरं का, बिलकुल असं तेलकट होत नाही आहेत, आतपर्यंत चांगले भाजले जातात। जे आपले काबुली चणे होते ते आपण शिजवलेले होते मस्त एकदम, किंवा तव्यात तुम्ही ठेवून थोड्याशा तेलावरनं सुद्धा मस्त असे भाजून घेऊ शकता मीडियम गॅसवर। आता हे चांगले मी बघा गोल्डन कलरवर मी ह्यांना फ्राय करून घेते, मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे बघा, अशा पद्धतीमध्ये फ्राय करून घ्यायचे। जरा मी थोडेसे मोठे मोठेच केलेले आहेत, थोडेसे अजून जरी तुम्ही बारीक केले तरी चालतील। आता हे आपण काढून घेऊया बघा, मस्त असे झालेले आहेत। तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, कारण काय होतं माहिती आहे का, काय वेळेला माझ्या लक्षातच राहत नाही की तोडून दाखवायचं, तर आता हे तुम्हाला मी एक तोडून दाखवते। वरून इतके कडक होतात का नाही, आतून बघा मस्त असे जाळीदार आणि चवीला इतके छान आहेत का नाही। हे काय होतं, भाजल्यापासून ना थोडीशी मी पण भिलेली आहे, असं गरममध्ये तर हातच घालत नाही जास्त बघा, मस्त असे होतात आणि चवीला इतके छान लागतात का नाही। तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला अजून सांगते की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय टाकू शकता ते।
आणि चवीला ना एकदम काहीतरी वेगळं तुम्ही खाल आणि जर मुलांना दिलं की नाही पावात भरून बर्गरसारखं, तर तुम्हाला 10 वेळा विचारतील. आणि तुम्हाला कुणाला जर जर बिझनेस करायचा असेल का नाही, जर तुमचा कुणाचा असा धंदा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जरूर करून एकदा खायला घाला, मस्त लागतं ते. मी राहिलेलं अशा पद्धतीचे बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.